बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय षटक क्रमांक पहिलं आजच्या दिवसातील ही पहिली मॅच इथे मात्र सुरुवात होते मेगा फायनल डे आणि अंतिम दिवसामधील ही सकाळच्या सत्रामध्ये फर्स्ट मॅच गेम ऑन आहे एका बाजूला गावदी वेहेले दुसऱ्या बाजूला जय हनुमान सरोली बी हा संघ पहिलाच बॉल हो यावेळेस लाऊड अपील आहे हाईट फॅक्टर मॅटर करतं पण आम्हाला सांगत असताना पाहायला मिळतात यास लेग बाईच्या स्वरूपात इथे मात्र धावांचं श्रीगणेश होत असताना जय हनुमान सरोली बी या संघाचं पाहायला मिळतोय दोन्ही टीम आपण पाहतोय या परिसरातील एक नावाजलेले दोन्ही संघ आता मात्र फाईट करत असताना वॉली ट्रॅक वरती जो विचार केला बॉबीला आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज आहे पहिल्या बॉलचा जो विचार केला भन्नाट वेगाने इथे मात्र बॉल टाकण्यात आला दुसरा बॉल हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक धावतोय इथे मात्र क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त राहतील धावत वन बाउंड सीमारेषा पार आलेला हा पहिलाच दर्जेदार चौकार 4 बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अल्पेश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला पण आहे शोभित आणि अल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे विचार केला त्या 4 धावाने संजूने देण्याचं काम केलं स्कोर काढला धावफलक जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती एक चांगली सुरुवात विस्फोटक अशी बॅटिंग आता मात्र करत असताना मैदानाच्या आतमध्ये शोभितला पण पाहतोय शोभित चौधरी स्ट्राईक वरती आहे हो यावेळेस ऑन टॉस फटका केलाय लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवला आहे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु इथे मात्र बॅक टू बॅक हा आलेला दुसरा चौकार 4 आणि बॅक टू बॅक 4 आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात 9 ऑन बोर्ड चांगली सुरुवात इथे मात्र केली विस्फोटक अशी बॅटिंगची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 9 धावा हे चला स्पीडअप करावे संघ नऊ धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 9 ऑन बोर्ड पहिलं षटक प्रगती पथावरती आहे बघा नियम आहे या स्पर्धेचा 1 ओव्हर झाल्यानंतर आपण घेऊ शकतात खेळाडू आतमध्ये हो खोलवर टप्पाचा बॉल यावेळेस आपण पाहतोय 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता बॉलला स्टॉप केला एक धाव पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल दुहेरी अंकांमध्ये 10 ऑन बोर्ड 10 धावा धावफलकावरती आहेत शेवटचे 2 बॉल आहेत उर्वरित त्या 2 बॉल नंतर आपण आज जाऊ शकतात 2 खेळाडू आहेत वेळ संघ पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय हो यावेळेस मात्र आडवा फॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फटका फसलाय वाघाची शिकार इथे मात्र धक्का क्रमांक पहिला लागत असताना सरोली बी या संघाला फलंदाज इथे मात्र बाद गावदेवी ओवळी आणि शेलुमाता वळ नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांना विनंती असेल या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल अन्यथा तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल बघा चालू मॅच चालू आहे आणि खऱ्या अर्थाने वेळ संघाला 4 रनाची पेनल्टी इथे मात्र देण्यात आली आहे लगेच आयोजक स्वतः वेळ संघ आहे त्या संघाला देखील पेनल्टी आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने कठोर असे नियम या स्पर्धेचे आहेत त्यामुळे विनंती असेल आपण वेळेवर उपस्थित व्हायचे डिसिप्लिन फार गरजेची आहे शिस्त हे महत्त्वाचं आहे या स्पर्धेमध्ये गावदेवी ओवळी संघ आणि शेलू माता वळ दोन्ही संघाला विनंती असेल इनिंग ब्रेकच्या ब्रेकमध्ये आपल्याला यायचे टॉससाठी
शेवटचा बॉल आहे 1 टू गो. मोनिश पाटील आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती आलाय. पहिल्या षटकाचा जर विचार केला बॉबीने हाताळला. बॉबी भोईरला आपण पाहतोय. शेवटचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल यॉर्क लेनचा बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र ही एक धाव कंप्लीट होईल. बॅट कट आहे पण सांगत असताना धावपल दम पोहोचलं. एक षटकाच्या अखेरीस 11 या आकड्यावरती 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती आहेत टोटल आणि 4 धावा पेनल्टीच्या इथे मात्र ऍड केल्या जातील आणि 15 धावा धाव फलकावरती आता मात्र पाहायला मिळतात. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 15. पेनल्टीच्या महत्वाच्या धावा इथे मात्र आपल्याला आता स्कोर कार्डवरती ऍड केले जात आहेत. 4 धावा ऍड केलेत. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग करत असताना बॉबीने इथे मात्र पहिलं षटक हाताळलं. 10 धावा मात्र जर विचार केला 11 धावा त्यांनी मात्र खर्च केल्यात. एक विकेट मात्र आपण पाहतोय. एक विकेट संपादित केली आणि आता मात्र जर विचार केला तर 4 धावा इथे मात्र स्कोर कार्डवरती ऍड केल्यात. टोटल धावा आपण पाहतोय 15 धावा धाव फलकावरती आहेत. सरवली बी या संघाचे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज आहे अनिकेत मुकादम. बघा 6 मिनिटाचा अवधी झालेला आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. ओहो रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय तिथे मात्र परंतु इथे मात्र मिळतील पूर्णपणे 4 धावा. स्वॅगचे केले स्वागत. आलेला हा चौकार 4. या 4 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. तब्बल 19 धावा धाव फलकावरती आता बी पाहायला मिळतात. बघा वेळेचं देखील भान ठेवा. 17 मिनिटाचा अवधी असेल 3 षटक टाकण्यासाठी. वेळे संघ पुढचा बॉल आहे 20 पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो यावेळेस मोठा प्रहार करायचा होता परंतु इथे मात्र एक धाव मिळेल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. शांत संयमेचा खेळ मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिली मॅच आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे. ओहो स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र धक्का क्रमांक दुसरा लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. पहिल्या षटकाचा जर विचार केला त्यांनी 10 धावा खर्च केल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सचिन चौधरीला आपण पाहतोय. तीन बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलचा जर विचार केला चौकाराने सुरुवात केली होती परंतु दुसरा बॉल लेग बायच्या स्वरूपात एकदा वाली आणि आता मात्र विकेट. हा चौथा बॉल.
हो, यावेळेस देखील मोठा प्रहार करायचा होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बाटाने बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता पूर्णपणे होत असताना मैदानाच्या आतमध्ये आहे. निर्धाव चेंडूची सांगता, 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड. ओहो, यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय, फटका फसलाय, परंतु इथे मात्र चुकी मैदानाच्या आतमध्ये घडत असताना यावेळेस मात्र मिळेल या चुकीचं रूपांतर चौकाराने आणि या 4 धावा मात्र ऍड केल्या जातील स्कोर कार्ड वरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल 1 टू गो. ही चुकी मैदानात घडत असताना ही ह्या 4 धावा आणि खऱ्या अर्थाने पॅनल्टीचे 4 धावा, टोटल चुकीमुळे 8 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. ह्या 8 धावा किती महत्वाच्या ठरतील त्या दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चुकीचा टायमिंग पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र चुकी घडणार नाहीये. सेकंड अटेम्प्टला इथे मात्र झेल टिपली गेली राजेंद्र तळेच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 3 लागत असताना सचिन चौधरीला मात्र परतावं लागेल. आल्या पावली माघारी परताना फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अंकित चौधरी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इनाट नंबर 5 वरती आला. ते साथ देण्यासाठी मोनिश पाटीलजी. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय संघाचा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला विजेंद्र पाटील. बघा 12 मिनिटाचा अवधी झालाय. हा षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये टाकायचा आहे. वेळे संघ याची देखील लक्षात घ्या. टायमर चालू आहे. हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय. इथे क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, जाईल लॉंग लॉंग अवे आलेला हा ह्यूज षटकार 6. हा बॅटिंग इथे मात्र पाहतोय विचार केला मोनिश पाटीलचा, तर यावेळेस मात्र विस्फोटक अशी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. मोनिश पाटीलचा जर विचार केला तर वैयक्तिक 11 धाव्यांची खेळी मात्र आतापर्यंत स्वीकारली आहे. 30 धावा धाव फलकावरती आहेत. 30 ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. एक बिग फायटिंग टोटल वरती नेण्याचा प्रयत्न असेल नक्कीच सरवली बी या संघाचा. बघा तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यानंतर एक षटक असेल. त्यानंतर नेक्स्ट मॅच गावदेवी ओवळी आणि शेलूमाता वळ या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इथे उपस्थित व्हायचंय. ओहो, यावेळेस चुकी मैदानाच्या आतमध्ये घडत असताना ऑफसिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल वाईटची सांगता इथे मात्र होत असताना पाहायला मिळते. बघा टॉसला जर इनिंग ब्रेकमध्ये ओवळी संघ आणि शेलूमाता वळ संघ नसेल बघा, अन्यथा आयोजन कमिटी निर्णय पोहोचवेल. तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरी नक्की जावं लागेल. शेलूमाता वळ संघ इथे उपस्थित आहेत. गावदेवी ओवळी संघ आपल्याला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. और टू मॅच पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. हो, यावेळेस देखील फुलर रेंजचा बॉल पाहायला मिळाला होता, परंतु इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता. पाट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. यष्टी रक्षकाच्या चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन स्थिरावलं 31 या आकड्यावरती. जर विचार केला विजेंद्र पाटीलचा,
पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला, तदनंतर वाईट, परंतु बॅक टू बॅक डॉट बॉल. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, यावेळेस कट केलाय, फटका लाजवाब आहे. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आलेला हा 4 धावांसाठी चौकार 4. नक्कीच यावेळेस मात्र 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 35. 35 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र धावतात वेगाने. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 37. 37 ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो, शेवटचा बॉल. ओहो, सुंदर. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेंथ. इथे मात्र आपण पाहतोय वेगवान गोलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु आता मध्ये गतीमध्ये परिवर्तन इथे मात्र होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. धावांचा जर विचार केला तर 37 धावा धावफलकावरती आहेत. बॅलन्स असा सामना पाहायला मिळतोय. 18 बॉलचा नक्कीच खेळ समाप्त झाला आहे आणि 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 37 ऑन बोर्ड. जय हनुमान सरोली बी या संघाचं गुणफलक आपण पाहतोय. आणि नाणेफेकी जिंकली होती जय हनुमान सरोली बी या संघाने. प्रथमदा बॅटिंगचा निर्णय घेतला. षडयंत्र या रचलं गेलं आणि या 4 धावा पॅनल्टीच्या स्वरूपात वेळ संघामध्ये मात्र ऍड केले गेलेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती निलेश पाटील. शेवटचं षटक आहे आणि या षटकानंतर टॉस केलं जाईल नेक्स्ट मॅचचं. गावदेवी ओवळी विपक्ष फाईट करेल शेलू माता वळ. गावदेवी ओवळी संघ आपण आला असाल तर रिपोर्ट करा, विनंती असेल. आणि आपण जर इथे उपस्थित नसाल इनिंग ब्रेकमध्ये तर आयोजन कमिटी नक्कीच निर्णय घेईल. पहिला बॉल निलेश पाटील. ओहो, यावेळी स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. टप्पा भरल्यानंतर बाहेर आलेला बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निलेश पाटीलची. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं यावेळेस फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, आता मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला बॉल. यासाठी धक्का क्रमांक 4 लागत असताना फिरकीचा जादूगर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटीलला आपण पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज येते मात्र बाद. शेवटचे 4 बॉल उर्वरित आहेत. या षटकानंतर टॉस केलं जाईल. शेलूमाता वळ आणि गावदेवी ओवळी संघ आपण जर इथे उपस्थित नसाल तर पॅनल्टीच्या सामोरी जावं लागेल. ते दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. उपस्थित असाल तर नक्कीच गावदेवी ओवळी संघ तर आपण रिपोर्ट करा. आपला प्रतिस्पर्धी संघ शेलूमाता वळ इथे मात्र उपस्थित आहे. दोन बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिले सत्र आपण पाहतोय यावेळेस खऱ्या अर्थानं प्रगतीपथावरती आहे. न्यू बॅटर आता मात्र दीपेश पाटील आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र भिरकाव दिलं. इथे मात्र चुकी घडत असताना हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे मात्र फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. अरे रहा क्लासिकल दर्जेदार चौकार 4.
तर येस दोन्ही टीमचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत. एका बाजूला ओवळी आणि वळ. 41 धावा फलकावरती आहेत. 41 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा निलेश पाटील. हो यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल पाहायला मिळतोय. हो यावेळेस मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. चार बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 42. 42 ऑन बोर्ड. हो यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. इथे मात्र लाऊड अपील तरी आहे, परंतु पंच कुठल्याही प्रकारची इथे मात्र हुड करत नाही आहेत. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. चला स्पीडअप करा बघा, विनंती असेल वेळ घेऊ नका. बराच मॅच आपल्याला आज कव्हर करायचे आहेत, ते देखील लक्षात घ्या. 1 टू गो. धावफलक जाऊन स्थिरावलंय 42 या आकड्यावरती. 42 ऑन बोर्ड. हो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला नक्कीच मिळतोय. उंची खूप आहे. पंच आम्हाला सांगत असताना यस पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. हो यावेळेस मात्र आपण पाहतो इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये मोक्याच्या क्षणी आलेला हा चौका आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 47 या आकड्यावरती आणि 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. यस नाणेपैकी इथे मात्र केली जाईल. एका बाजूला आपण पाहतोय ओवळी संघ, तर दुसऱ्या बाजूला शेलूमाता वळ हा संघ मात्र खेळतोय. गावदेवी ओवळी आणि शेलूमाता वळ हे दोन्ही संघाचे कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत. यस नाणेपैकी जिंकली आहे बघा. लिगल एंट्री दोन्ही संघांना विनंती असेल आपण पहिले प्रथमतः करून घ्यायची आहे, त्यानंतर मॅच सुरू होईल याची नोंद घ्या. यस एका बाजूला आपण पाहतोय चालू असणारी मॅच दुसऱ्या सत्रात चालू होईल आणि गावदी वेहे संघ एका बाजूला खेळतो, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान सरवली बी हा संघ. नाणेपैकी जिंकली होती सरवली बी या संघाने आणि बॅटिंगचा मात्र निर्णय घेतला. आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणसाठी वेहेळ संघाला, परंतु आता मात्र महत्वाच्या क्षणी दुसरं समीकरण इथे आपला जर विचार केला तर येणारे 24 बॉल आणि 48 धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. बिग फाईट बॅटल आहे. दोन्ही मातब्बर संघ विस्फोटक दोन्ही टीम्स आमने सामने फाईट करते. या परिसरातील दोन्ही नामवंत असे हे संघ आहेत. जय हनुमान सरवली बी तर दुसऱ्या बाजूला गावदी वेहे संघ. पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी यावेळेस मैदानात होत असेल. येणारे 24 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. शेलू माता वळ आपला निर्णय कळवायचा आहे.
येस, चला स्पीडअप करा विनंती आहे दोन्ही टीम्स. सरवली बी क्षेत्ररक्षक सजवून घ्या लगेचच आणि वेळ संघ आपले दोन्ही फलंदाज मैदानात पाठवायचे. सलामीर जोडी आपण पाठवा, वेळ घेऊ नका. बघा सरवली बी संघ ज्या प्रकारे या स्पर्धेचा नियम आहे 3 षटक तुम्हाला 17 मिनिटाच्या अवधीमध्ये टाकायचे आहेत ते देखील लक्षात घ्या. जेव्हा पहिला बॉल पडेल त्यानंतर टायमर चालू होईल आणि तुमच्याकडे अवधी असेल 17 मिनिटाचा 3 षटक टाकण्यासाठी. येस, चला दोन्ही सलामी जोडी मैदानात पाठवा. वेळ संघ स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण सजलं आहे सरवली बी या संघाचं. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला मयूर म्हात्रे मॅन फ्रॉम सरवली. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. स्वतः कॅप्टनने आता मात्र जिम्मेदारी घेतली आहे षटक क्रमांक पहिला टाकण्यासाठी. स्वतःच्या खांद्यावरती आता मात्र या संपूर्ण टीमचं ओझा यावेळेस उतरण्यासाठी सज्ज झालाय. बघा गावदेवी ओवळी संघ आणि शेलूमत्ता वळ दोन्ही संघांना विनंती असेल आपण ऑफिशियली नोंद करून घ्यायची. लिगली एंट्री इथे मात्र करायची आहे, विनंती आहे. बघा तदनंतरच मॅचला सुरुवात होईल. चला यस स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा बराच वेळ तुम्ही घेतायत हे देखील लक्षात घ्या. बराच मॅच अजून इथे मात्र खेळायचे आहेत. षटक क्रमांक पहिलं यावेळेस आपण पाहतोय मयूरचं. कॅप्टन आहे टीमचे स्वतः आणि आता मात्र जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती आहे संपूर्ण टीमची. तब्बल जर विचार केला तर पाठलाग करायचा आहे 48 धावांचा. वेळ संघाला बॅटिंग करत असताना सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गावदेवी वेळ संघाची. केतन मुकादम आणि विजेंद्र पाटील ही जोडी मैदानात आहे. पहिलाच बॉल, हो पहिला बॉल यावेळेस कवच्या दिशेने फटका सजवला. 38 सर्कलमध्ये खेळाडू आहे तैनात, कुठल्याही प्रकारची ते मात्र चुकी घडणार नाही. धावांचा श्री गणेश होत असताना टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय.
नक्कीच आपण पाहतोय वंडर बॉय ऑफ भिवंडी हे ज्यांचं ओळख आहे जयेश पाटील. आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. जयेश पाटील आपल्याला यायचंय विनंती असेल. एक मोठा खेळाडू आहे. पुढचा बॉल या 20 पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॉल तयार. ओहो या 20 मात्र लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन बाउन्स यष्टीरक्षक आपण पाहतो तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचलंय 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. 3 बॉलचा केस समाप्त झालाय आणि 4 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. शांत संयमीचा खेळ आतापर्यंत वळी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय वेहेळे संघाचा. आणि खऱ्या अर्थानं विचार केला तर कमबॅक करायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. सुरुवात चांगली इथे मात्र करावी लागेल वेहेळे संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव मिळेल. एक 2 धावा इथे मात्र एकवडण्याचा प्रयत्न चालू आहे. स्कोर कार्ड चालू ठेवण्याचं काम या दोन्ही फलंदाजाने केलंय. धावफलक आपण पाहिला तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली तदनंतर दुसऱ्या बॉलवरती डबल आणि तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती बॅक टू बॅक 2 सिंगल्स आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल या 20 आपण पाहतोय. ओहो या 20 विकेट केलाय. फटका चांगला लाजवाब टायमिंग आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 2 क्षेत्ररक्षक मधून यावेळेस बॉल बेधून गेला होता परंतु चांगलं यावेळेस फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग होतं. 2 धावा इथे मात्र एकवडण्यात यश मिळते. धावफलकावर पोहोचलंय 7 या धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. शेवटचा बॉल. ओहो यावेळेस मात्र लाजवाब टायमिंग. इथे मात्र हम भी किसी से कम नहीं दाखवून दिलंय. घुटना टेक और षटकार देख आलेला हा दर्जेदार षटकार 6. एक षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय. धावा जाऊन पोहोचलाय तब्बल 13 या धावसंख्येवरती. बॅलन्स सामना आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळतोय. तेरा या 20 आपल्याला पाहायला मिळतात. जो एका बाजूला विचार केला पहिलं सूत्र चालू होतं. बॉबीने ते षटक हाताळलं होतं. तिथे मात्र धावा खर्च केल्या होत्या 10 आणि समीकरण थोडंसं इक्वल आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज इक्वल दोन्ही टीम सामने सामने फाईट करतात. भिवंडी परिसरातील दोन्ही मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. तेरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गौरव चौधरीला आपण पाहतोय. पहिला बॉल. हो रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. लाहूड अपील होती परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. डॉट बॉलची इथे मात्र सांगता होत असताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार जरूर करायचा होता. केतन मुकादमला आपण पाहतोय यावेळेस फलंदाजी करत असताना. सलामीर जोडी आहे. केतन मुकादम एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विजेंद्र पाटील.
आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुनश्च एकदा. हो परत एकदा यावेळेस मात्र प्रहार करायचा होता पूर्णपणे. मी तर म्हणेन बॅक टू बॅक 2 डॉट पाहायला मिळतात. शांत संयमीचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतोय. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी यावेळेस गौरवची आपल्याला पाहायला मिळतोय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 13 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र ओव्हर द कव्हर्स फटका सत्वाचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव जरूर मिळेल एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. हो यावेळेस काय गोलंदाजी, कमाल लाजवाब गोलंदाजी. इथे मात्र परतावं लागेल. मोठा मासा गायला लागत असताना विजेंद्र पाटील बॅक टू डॅकआउट फलंदाज. इथे मात्र बाद. नक्कीच थोडं सुद्धा विचार केला तर इथे मात्र मोठ्या फटक्यांची आता मात्र आतिषबाजी करावी लागेल पूर्णपणे. मी तर म्हणेन यावेळी सरवली बी या संघाने आता मात्र थोडस स्पीडअप करताना आपला संघ पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय नॅट नंबर 3 वरती राजन थळे यावेळेस मैदानात आला. नक्कीच जो विचार केला विस्फोटक अशी बॅटिंग ज्याच्या वतीने ओळखली जाते तोच राजेन यावेळेस मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावरती टीमची जिम्मेदारी आहे. पुढचा बॉल यावेळेस 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो सुंदर फक्त कट केलंय दिशा दाखवण्याचं काम. इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक फक्त राहतील धावत. यावेळेस मिळणारा हा क्लासिकल दर्जेदार आलेला हा चौकार 4. नक्कीच यावेळेस आपण पाहतो पुरेपूर असा युक्तीचा इस्तेमाल करत असताना पेस होता, गती होते, बॉलला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. तेच आता मित्र इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं राजन थळेनी. शेवटचा बॉल आहे. वट गो 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. हवेस प्रेशर आहे, प्रेशर आहे. दुसरं सत्र आपण पाहतोय. रफ अँड टफ सामना आहे. हाय व्होल्टेज मॅच. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आजचा हा अंतिम दिवस आपण पाहतोय. ट्रिपल एस गावदेवी चषक वेहेळ 2024 चा थरार अंतिम दिवस. हो फुलर लेचा बॉल होता. मोठा प्रहार करायचा होता. अलंग विथ कार्पेट फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. इक्वल यावेळी समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की जर विचार केला पहिल्या सत्रामध्ये तर नक्कीच पहिल्या सत्रामध्ये देखील 18 धावा 2 षटकामध्ये आल्या होत्या. तेच समीकरण इथे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बघा सरळली बी संघ टीम मीटिंग नकोय. टायमर देखील चालू आहे. बघा वेळेचं देखील मर्यादा आहे.
खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ही आजच्या दिवसातील पहिली मॅच आहे. सामना जो चालू आहे वेळ संघ इनॅक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतो. त्या संघाला देखील 4 धावांची पेनल्टी देण्यात आली आहे, कारण की नक्कीच वेळेवरती हजर नव्हते आणि 12th मॅन देखील नव्हता, त्यामुळे त्यांना 4 धावांची पेनल्टी तिथे मात्र देण्यात आली. आणि की कमिटीची टीम असली तरी शिस्तबद्ध असे नियम, आपल्याला कठोर नियम पाहायला मिळतात, जेणेकरून प्रत्येक संघाला विनंती आहे आपण वेळेवरती उपस्थित व्हा, अन्यथा आपल्याला देखील पेनल्टीच्या सामोरी जावं लागेल. कारण की आजचा अंतिम दिवस आहे, महत्त्वपूर्ण दिवस आहे, त्यामुळे आपण देखील दखल घ्यायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय षटक क्रमांक 3 प्रणय भोईर. पहिला बॉल. ओहो, यावेळेस कोलवर टप्पाचा बॉल होता. मिसअंडरस्टँडिंग होती दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. धावांचा प्रयत्न करायचं होतं, एक धावाचं इथं मात्र आपण पाहतोय प्रयत्न करत होते, परंतु कुठल्याही प्रकारची इथे मात्र धाव मिळणार नाहीये. आता मात्र मेहनत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल वेळ संघाला तर. येणारे 11 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय लेग स्टंप मिस करत असताना सांगत असताना पंच यस, लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. येणारे 10 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. असा आपण पाहतोय डीजे अबी आता मात्र इनॅक्शन मध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. सुमधीर असं डीजे साऊंड त्यांच्या माध्यमातून नक्कीच ऐकायला मिळेल. हो, यावेळेस मात्र अवध कव्हर फटका सजवला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी घडली आहे. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा इथं मात्र निर्णय घेतला राजन तळेनी. मोठ्या फटक्याची आतिषबाजी आता मात्र करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. पराकाष्ठा मेहनत या मॅच मध्ये गावदी वेळ संघाला मात्र करावी लागेल. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलक जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. आणि या खऱ्या अर्थाने जर विचार केला तर केतन मुक्कादमचा पण स्कोर कार्ड पाहतोय 11-0-0-1. 4 धावा वैयक्तिक खेळी करतोय. ओहो, यावेळेस फ्लिक केलाय, लाजवाब फटका. इथे मात्र दर्जेदार आलेला हा अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा क्लास फटका आणि फटकाचा चटका लागत असताना सरवली बी या संघाला षटकार 6. आता मात्र येणारे 8 बॉल आणि 21 धावांची अजूनही या मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 4 बॉल आणि 22 धावा देखील चेस झाल्या त्या मैदानामध्ये, परंतु आता मात्र सकाळचं सत्र आहे, थोडस दमटपणा नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र येणारे 8 बॉल आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. टक्करची लढत चालू आहे, हाय व्होल्टेज मॅच. कोण जिंकेल अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. ओहो, परत एकदा लॉफ्ट केलं. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन, फटका चांगला दर्जेदार, 1 बाउन्स, चौकार 4. ची गरज या मॅच मध्ये पूर्णपणे. यावेळेस मात्र आता वेळे गावाचं रन मशीन मैदानाच्या आतमध्ये राजन तळे. गावदी वेळ संघाचा रन मशीन राजन तळे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल
ओहो यावेळेस काय लाजवाब. राजा तो राजा बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम. हमसे पंगा लिया है तो देख देख किसमें कितना है दम. ठोक दीजिए षटकार. देखील प्रत्येक घरोघरी ही स्पर्धा कॅप्चर केली जाते. स्लोवर गतीचा बॉल ऑन टोस फटका केलाय. स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल. आणि बघता बघता या दोन धावा मात्र चित्ताच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळाईनी मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. दोन धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 39 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 5 बॉल आणि 9 धावेंची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये आहे. दोन्ही संघाला मात्र मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच दोन्ही संघाचा जर विचार केला तर भिवंडी परिसरातील दोन्ही नावाजलेले संघ आमने सामने आहेत. आणि पहिलीच मॅच अंतिम दिवसातील आपण पाहतोय एक चांगली मॅच होत असताना. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय काय घडलंय मैदानात पाहावं लागेल. यस वाईड बॉल. वाईड +1. टोटल 2 धावा इथं ऍड होतील. 1 बाउन्स देखील दिलाय पंचांच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 5 बॉल आणि 7 धावेंची गरज या मॅच मध्ये. एक डॉट बॉल. थोडंसं प्रेशर नक्कीच समोरच्या संघावरती देऊ शकतो. परंतु समोर कोण आहे. रन मशीन अफेहेळे. राजेंद्र थळे ऑन स्ट्राईक आहे. का बॅटिंग आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक बॅटिंग करत असताना राजेंद्र थळेला आपण पाहतोय. वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय राजेंद्र थळे. वॉट अ इनिंग. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो परत एकदा आणखी एक. इथे मात्र भेज दिया तारामंडल में आती हुई चेरन. षटकार.
त्याने हा सामना मात्र विजयी करून दिलाय. हा मॅच दोन्ही स्टाईल मध्ये हा सामना फिनिश केलाय. जिंकली आहे टीम गावदी वेळेले संघ आणि जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम जे हनुमान सरोली बी चांगला खेळ तुमचा देखील पाहायला मिळाला. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय नो डाऊट ज्यांनी वैयक्तिक खेळी केली आहे. तब्बल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या संघाला विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवला आणि तब्बल 33 धावांची पारी स्वीकारली. रन मशीन ऑफ वेहळे राजेन थळे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येस राजेन थळे आपण मॅन ऑफ द मॅच साठी. आणि चला विनंती असेल नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी ओवळी संघ त्यासमोर फाईट करत असताना शेलू माता वळ. यासह दोन्ही संघांना विनंती आहे चला स्पीडअप करा. मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हायचं. नाणेपैकी जिंकली होती नक्कीच शेलू माता वळ या संघानं. नक्कीच प्रल्हादजी पाटील सर ऑफिशियल पंच आहेत या परिसरातील. त्यांचे शुभ हास्य मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे मात्र राजेन तळेला देण्यात येईल. तर येस राजेन तळे आपण यायचं त्वरित. येस नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र घेण्यासाठी रन मशीन ऑफ वेहळे राजेन तळे यावेळेस आपण पाहतोय व्यासपीठावरती आलेत. प्रल्हादजी पाटील यांचे शुभाशय मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र देण्यात येतोय. ऑफिशियल पंच नक्कीच गुरु यावेळेस शिष्याला मात्र ट्रॉफी देत असताना धन्यवाद आभार. आणि टी शर्ट देखील त्यांना देण्यात येईल. SSS श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे टी शर्ट आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात आले. 12th मॅन सकट संपूर्ण 12 जणांना मात्र टी शर्ट इथे मात्र पुरस्कृत करण्यात आले स्पर्धेसाठी. जो संघ मात्र विजयी होईल प्रथम मॅच मध्ये पहिल्या फेरीमध्ये त्या प्रत्येक टीमला बघा वेळले संघ आपण कुठेही वेळ घेऊ नका विनंती असेल. कारण अर्थानं जाऊ नका कुठेही कारण की नंतर लगेच मॅच तुमची असेल याची नोंद घ्या. भावेश तळे संपूर्ण टीमला सांगायचं आहे याच्यानंतर तुमची लगेच मॅच आहे कुठे जाऊ नका. चला याच मॅचला इथे मात्र सुरुवात होईल. एका बाजूला टीम आपण पाहतोय शेलू माता वळ आणि त्यासमोर फाईट करत असताना गावदेवी